पालगाव ग्रामस्थांचं अल्ट्राटेक कंपनी विरोधात आंदोलन. आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्याच्या कामासाठी संघर्ष. कोरपणा तालुक्यातील पालगाव व परिसरातील ग्रामस्थांनी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या नांदा येथील प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन छेडलंय. राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. कंपनीने दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता न केल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाचा सूर आहे. यापूर्वी पालगाव व आसपासच्या गावातील नागरिकांनी सलग 3 दिवस आंदोलन करून कंपनीकडून पालगाव रस्ता दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्याची हमी घेतली होती. कंपनी प्रशासनानं 30 मे पर्यंत रस्ता कामाला प्रारंभ करण्याचे लेखी आश्वासन दिलं होतं. मात्र जून महिना संपत आला तरी काम सुरू झालं नसल्यानं ग्रामस्थांनी पुन्हा रस्त्यावर उतरत कंपनी विरोधात घोषणाबाजी केली. शंखनाद न्यूज साठी जितेंद्र मशारकर, चंद्रपूर. तर हे फार अत्यंत दुर्दैवी आहे. अल्ट्राटेक मॅनेजमेंटने आम्हाला पालगाव ते माइन्स पर्यंतचा जो रस्ता आहे तो रस्ता करून देण्याचं मान्य केलं होतं. सोबतच कामगारांच्या समस्या सुद्धा सोडवण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं. 30 मे ही डेडलाईन होती, पण 30 मे नंतर कंपनी मात्र एकदा मीटिंगसाठी आली. मीटिंगमध्ये पुन्हा उडवाळीची उत्तरं, पुन्हा वेळ मागून घेतला. म्हणाले की नाही ठीक आहे, आम्ही रस्ता बनवून देऊ, मुंबईला प्रस्ताव पाठवला आहे. परंतु दुर्दैवाने अल्ट्राटेक मॅनेजमेंटने मात्र रस्त्यासंदर्भात कोणतीही कारवाई केली नाही. आणि म्हणून ही महाराष्ट्रामध्ये एकमेव घटना असेल, एखाद्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या हितासाठी कंपनीच्या गेट समोर कंपनीने आश्वासन दिल्यानंतर दुसऱ्यांदा या ठिकाणी आंदोलनाला बसावं लागत आहे. ही मात्र अत्यंत खेदाची बाब आहे. ती आम्ही 5, 6, 7 तारखेला आंदोलन केलं मे महिन्यामध्ये आणि त्यांनी 30 मेची डेडलाईन दिली होती. पण आज मात्र आम्ही या ठिकाणी बसलो आहोत. आता आम्ही एकच निर्धार केला की पालगावचा रस्ता जोपर्यंत सुरू होणार नाही आणि कामगारांच्या समस्या जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत इथून मात्र माघार घेणार नाही. आज तुम्ही पाहताय की संपूर्ण पालगाव वासीय आणि कोरपणा तालुक्यातील जनतेने आम्ही एकत्रित येऊन आज कंपनीच्या अल्ट्राटेकच्या समोर गेटच्या समोर बसून आम्ही हे आंदोलनाचा सत्यार उपासला. जर कंपनीने तात्काळ आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन सुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि याची संपूर्ण जबाबदारी अल्ट्राटेक मॅनेजमेंटची राहणार.